अ, विषय काय आहे मित्रांनो, आपल्याला माहीत असेल, की आता इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच आहे 14 तारखेला. जो आशिया चषक चालू आहे त्यातली त्या इंडिया आणि पाकिस्तानची मॅच आहे. आणि बरेच तिकीट विकले गेलेत आहे आणि बरेच भारतीय लोकं ही मॅच बघणार आहे. आणि आम्ही सुद्धा टीव्हीवर बघणार आणि एन्जॉय करणार आहे. बाकीचं सोड रे, आम्हाला काही नाही रे. पहलगाममध्ये जे झालं ते विसरलोय आम्ही. आम्हाला काय आहे, इन्कम, पैसा, पैसा कमाने का है भाई. एन्जॉयमेंट चाहिए. हे करायचंय. इंडिया वर्सेस पाकिस्तान तिथं मॅच चालेल. आम्ही तिथं जाऊन स्टेडियमवर जाऊन पाकिस्तान मुर्दाबादचे नारे तिथं देणार. पाकिस्तानचा खेळाडू दिसला, त्याला शिव्या घालणार. आफ्रिदीचा तर आईचा तर पंचनामाच आम्ही तिथं करणार आणि एन्जॉयमेंट होणार आणि विरोध करणार आहे थोडाफार आणि जर मॅच जिंकली तर संध्याकाळी तुम्हाला सांगतो मी, इथं आपल्या एफ-सी रोडला यायचा धिंगाणा घालायचा. तिथं सुद्धा पाकिस्तानच्या आईचा घो करायचा. पहिलगामचा किस्सा विसरून द्यायचा. इंडिया जिंकली तर जल्लोष करायचा, फटाके वाजवायचे, जोरजोरात फटाके वाजवायचे आणि मजा करायची एन्जॉय. बाकीचं जे आपली 25-26 लोकं गेली. जाऊ दे रे, गेली ती. विरोध थांबला ना. त्यावेळेस केला की विरोध. आता किती वेळा विरोध करायचा त्या गोष्टीला? किती वेळा विरोध करायचा? झालं गेलं संपलं. येत असतात अशा गोष्टी आयुष्यात. बदलत राहतात. एन्जॉयमेंट झाली पाहिजे.